पुढली बातमी अशी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सातत्यानं टीका करत असल्यानं आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। बावनकुळेंच्या टीकेनं ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा जुंपल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव सोन्याच्या चमच्यानं ज्यूस पिऊन वाढले। भाजप प्रदेशाध्यक्षांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। बावनकुळे वाचाळवीर, ठाकरे सेनेचं प्रत्युत्तर। विकासाच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा असो किंवा मग मुख्यमंत्री शिंदेंचा दावोस दौरा, सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर विकासाच्या मुद्द्यावरनं विरोधक सातत्यानं टीका करतात। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तर सरकारच्या विकासाच्या दाव्यांवर सातत्यानं टीका करताना दिसत आहेत। पण आता भाजपानं ठाकरे सेनेच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। चंद्रशेखर बावनकुळेंनी तर यावरून थेट ठाकरेंवर निशाणा साधलाय। जे सोन्याच्या चमच्यानं ज्यूस पिऊन मोठे झाले, त्यांच्या रक्तातच विकास नसल्याचा घणाघात बावनकुळेंनी केलाय। कधी त्यांनी विकासाचा सध्या ब्लडमध्येच नाही, विकास ब्लडमध्ये आहेत का? सोन्याच्या चमच्यामध्ये भाजपचा ज्यूस पिऊन मोठे झालेले लोक आहेत। कधीतरी संजय गांधी बघितले नाही, कधीतरी विधवा घटस्फोटित निराश्रित महिलाचं काम केलं नाही, कधी मातोश्रीच्या बाहेर त्यांनी पाय ठेवला नाही। विकास समजतच नाही। आणि जो काही मुंबईमध्ये विकास झाला तो नॉन प्लॅन झाला, कॉन्ट्रॅक्टर लोकांना पोचण्याकरता विकास झाला। आता चंद्रशेखर बावनकुळेंनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही बावनकुळेंना प्रत्युत्तर दिलं। भास्कर जाधवांनी तर बावनकुळेंना वाचाळवीर म्हणत निशाणा साधलाय। भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी कोणाबद्दलही काही बोलावं, त्यांना आता लायसन्स दिलेलं आहे। भाजपनं आपली परंपरा आणि आपला पूर्वइतिहास तपासावा। आपला पक्ष हा किती सुसंस्कृत लोकांचा होता, त्याच पक्षाचे लोक आज असे वाचाळवीरांसारखे आणि अतिशय अस्लाद्य भाषेमध्ये बोलतात। त्यांच्या पक्षात पण जुनी जाणती माणसं आहेत, त्यांच्यावर आमचे खूप चांगले संबंध आहे। मी त्यांच्याजवळ अनेक वेळा बसतो चिपळूण बिपळूण मध्ये, अतिशय ते वेदना होतात त्यांच्या मनाला। महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून विकासाच्या मुद्द्यावरून वेळोवेळी राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं। काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात असल्यानं विरोधकांनी टीकेची राळ उठवली आहे। पण आता सरकार राज्यात उद्योग आणण्याची घोषणा करत असतानाही राजकारण सुरू झालंय। त्यामुळे आता राजकारण्यांचे आरोप प्रत्यारोपांचे उद्योग कधी थांबणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।